मॉर्निंग आणि आजचा आहे दुसरा दिवस. तर काल पूर्ण टाईम आमचं घरात सगळं फर्निचरचं वगैरे जे काम होतं ते चाललं होतं. रात्री माझा घसा खराब आहे आणि मला जोरात बोलता येत नाही आहे. तर म्हणजे काल भरपूर 8:30 वाजेपर्यंत आम्ही तिथे घरातच होतो, समोर जिथे काम चालू होतं. तर तिथनं निघून घरी जाऊन परत आम्ही झोपूनच गेलो, काहीच काम झालं नाही. म्हणून आज आता सकाळी उठलो, आवरलो निवांत सगळं जरा, कारण काल खूप जास्त दमलो होतो. मग आता आम्ही निघालो आहे. ते जे किचनचं फर्निचर आम्हाला फायनल करायचं होतं ते करण्यासाठी. डिझाईन फायनलच करून टाकायची आहे, त्याच्यामध्ये कलर, डिझाईन आणि ते सगळं फायनल करायचं आहे. ते आम्हाला सजेस्ट करणार आहेत की कसं करायचं आहे कसं नाही. तर आज बेसिकली किचन पूर्ण फायनल होऊन जाईल आणि बाकी घरचं हळूहळू चालूच आहे. A few moments later. छान आहे मम्मा, आहे मम्मा, मस्त आहे कलर. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. ड्रॉवर मम्मा हे उघड. काय मटेरियल आहे? गॅस चिमणीसाठी चमच्याचं पॅनल. मस्त. ए मखाना घ्या आपल्याला एक. मखाना घ्यायचा मामा एक. त्याला काय झालं? घे ना एक, घे ना मम्मी. मला दे सादर. सादर. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? सादर आहे ग. मी मसालावाला मखाना खाल्ला होता. बघू. हे बघ, मी हा म्हणत होते. नाही ग मम्मा, नाही म्हणत होते तेव्हा तो. नाही तर मग हा 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 तर मला आवडलाच. दिदी का मला जो आता सध्या आहे ना, हा आवडलाय मला पण. One eternity later. छान आहे ग. अच्छा, हेच मटेरियल आहे का सगळं? हे ओट्याचंच आहे का मम्मा? मला खूप आवडलं. आपण हे असं ओव्हन आणि ह्याला करू शकतो बरं का, स्लायडर. बघू आपण त्या खुर्च्यासाठी व्हाईट आणि हां. पण मग मी 2 शेडमध्ये ना, म्हणजे ग्रेचेच 2 शेड आहे ना, चांगलं वाटलं. पण वर खाली कप्पे आहेत ना, मग समजा जर हां हे बघ हे बघ हे बघ, मला काय वाटतं माहिती आहे का आता? अच्छा हा होता का? अगं हा काय कलर आहे? हा चेंज झाला. हा चेंज. मी काय म्हणत होते की दोन कोणतेही शेड वापर, म्हणजे आता व्हाईट हा आणि मग वरचे कप्पे तसे, बट भले डार्क घे तर वरती डार्क घे, खाली लाईट ग्रे घे. त्यांनी ना ते छान दिसत. ब्रेक होतं त्यांनी. ग्रेला आपल्या ग्रेला आहे ना कॉन्ट्रास्ट व्हाईट असताना तर हा छान दिसत असता. हा कुठला कलर आहे? ब्राऊन मध्ये. नाही ब्राऊन आहे हा. वरती पाहिला तो मला तो लाईट ग्रे आवडला बघ, म्हणजे आता जो डेमो दिला आहे ना तो आवडला मला. आणि खाली जो ग्रीन शेड होता का ब्लू मध्ये, तो ब्लू आवडला. डेमो ना त्यांनी दिले नाही मला. हेच आवडलेलं हा परफेक्ट तयार आहे. आणि खाली याच्या राईट साईडला मी हे ड्रॉवर्स दिलेत, हे मोठे ड्रॉवर्स आहेत, टँडम ड्रॉवर्स. बरं. झाले आणि आम्ही चाललो आहे FC रोडला बसायला.
काय म्हणते बोल ना. 11:15 झाले. आम्ही चाललोय सगळे आता निवांत बसायला हवेशीर. आजचं क्लायमेट काय होतं काय होतंय. क्लायमेट आज ऑलमोस्ट किती डिग्री होतं. 41 डिग्री होतं आणि भयानक घरात उकडतंय म्हणून आम्ही बाहेर बसायला लागलो जरा. आणि माझा घसा अजून नीट झालेला नाही आहे. सो ऑन द वे जाता आम्ही 24 आवर्स मेडिकलमध्ये थांबणार, गोळी घेणार आणि मग पुढे जाणार कारण आजारी पडेल. हॅलो, आम्ही आलो आहे गुडलक FC रोडला. तर आम्ही आमच्या नेहमीच्या जागी बसलो आहे. मी थोडंसं कामही करत होते. घरात लिटरली एवढं गरम होतं आहे की त्याला लिमिट नाही म्हणून आम्ही बाहेर आलो आहे. आज ऑलमोस्ट 41 डिग्री टेम्परेचर आहे मी अशी सांगितलं म्हणून घरी जायची जराही इच्छा नाही आहे. इथं थोडंसं बरं वाटतं आहे, बाहेर हवा सुटली आहे त्यामुळे मजा येते बसायला इथे. पण म्हणून म्हटलं की लॅपटॉपसोबत घेऊन चला आणि जे काही काम आहे ते करा. थोडंसं बँक रिलेटेड डॉक्युमेंट्स वगैरे पण डाउनलोड करायचे होते. आपली काही प्रोसेस आहे ती ऑनलाईन सगळी करायची होती. तर म्हटलं आता घरात बसून तर जराही लॅपटॉप मांडीवर ठेवायची पण इच्छा होत नाही कारण तेवढं तापतं आहे. म्हणून आता इथे जरा हवा थंड हवेत बसून हे सगळं करते आहे. आणि बाकी पण थोडंसं काम होतं तर म्हटलं तेही करून टाकावं. तर बस मला हे सांगायचं होतं की जर उद्याही संडे आहे. सो उद्या माहिती नाही उद्या किती घराचं काम होईल आणि आम्ही कुठे जाणार आहे की नाही. की आता एवढं सगळं एकटेक झाल्यानंतर आम्ही मे बी घरातच बसू, कुठेच जाणार नाही. तर मला माहिती नाही हा व्लॉग मी उद्या करेल की नाही. पण नेक्स्ट वीकेंड कंटिन्यू करूया जमलं तर. नाही तर दिस वुड बी आवर लास्ट व्हिडिओ. सो दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग.